खलील जिब्रान. खलील जिब्रान यांच्या काव्याने अनेक रसिकांना मोह घातला आहे. अनेक भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या नामवंत लेखिका सरोज भट्टू म्हणतात, ऐकूया. गेले काही दिवस ख्यातकीर्त अमेरिकन कविवर्य खलील जिब्रान यांच्या फिअर या कवितेनं मनात घर केलं आहे. सातत्याने या कवितेचं मनात जणू काय वारं पिंगा घालत आहे. वरवर पाहता अगदी सरळ अर्थ आहे ह्या कवितेचा. पर्वत शिखरात उगम पावलेली अवखळ सरिता, अल्लडपणे वाहताना घनदाट जंगलं, घोंगावणारे पिसाट वादळी प्रदेश, तटावरली खेडीपाडी सारं मागे टाकून महासागरात विलीन होऊ पाहणारी ही तरंगिणी. अफाट पसरलेल्या महासागरात विलीन होताना भयकंपित होते का मनोमनी? या विस्तीर्ण जलप्रदेशात प्रवेश करणं म्हणजे स्वतःचंच अस्तित्व विसरून समर्पित होणंच असतं ना. दुसरं काय आहे हे? पण दुसरा मार्ग तरी कुठे मागे जाण्यासाठी? नदी परत तिच्या उगमाकडे मागे जाण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वातच नाही. अगदी कुणालाही मागे कुठे परतता येतं? प्रत्येक नदीला महासागरात विलीन होताना हा धोकाही पत्करावाच लागतो ना. मनातल्या भय, भीती ह्या सगळ्यांवर मात करून त्या क्षणी नदीला उमगतं हे स्वतःला फक्त महासागरात विलीन करणं नसून स्वतःला विसरून महासागर होणं आहे. हे स्वतःला फक्त महासागरात विलीन करणं नसून स्वतःला विसरून महासागर होणं आहे. समर्पणाचा केवढा उदात्त अर्थ आहे हा. नदीसारखंच विविध अनुभवातून वाहणारं आपलं जीवन, त्या अनुभवातून पार होत होत त्या प्रदीर्घ विस्तीर्ण अनंताच्या अवकाशात विलीन होणं, हे तेच आहे ना. विश्वाची निर्मिती ज्या अनंतातून झाली त्याच अनंत अवकाशात सामावून जाताना भय कशाचं? ज्या अनंतातून आपलीही निर्मिती झाली त्या मूळ अनंत अवकाशात विलीन होणं हे आपल्यातच विलीन होणं आहे. अशा अनंत विचारांचा उद्भव मनात निर्माण करणारी ही कविता मला तरी अशीच जाणवली. अंतरंगात व्यापून राहिली. स्वतःला विसरून समर्पित होणं म्हणजेच नदीचं महासागरात विलीन होणं. हा विचार साकारला मनात आणि फिअर ही कविता माझ्या शब्दातून अशी उतरली. ऐकूया खलील जिब्रान ह्या महान कवीच्या फिअर ह्या कवितेचा अष्टपैलू लेखिका सरोज भट्टू यांनी केलेला भावानुवाद. त्या म्हणतात, सागरात समर्पण करण्यापूर्वी भयचकित होते का सरिता? उंच डोंगरातून ती अवखळ धावत कशी निघाली? वाटेमध्ये उंच सखल भूभागामधून लहरत उसळत आली पुढती. सागर मिलन होण्या उत्सुक माय पित्याला सोडून अवखळ अविरत अशीच पुढती आली ती. आणि अचानक समोर आला उफाणता तो महान सागर. पाहताच त्या क्षणी दचकली, भांबावून ती गडबडली. विचारात ती अशी गुंतली. समर्पणा सामोरे जाणे म्हणजे स्वतः का विसरणे? कळेन तिजला काय करावे.
मागे फिरणे अशक्य होते. पुढेच जाणे प्राक्तन होते. समर्पणाचा होता धोका, तोच परीच होता रस्ता. समर्पणाचा होता धोका, तोच परीच होता रस्ता. भीतीवरती करण्या मात, विलीन होणे होते प्राप्त. भीतीवरती करण्या मात, विलीन होणे होते प्राप्त. विलीन होणे नसे संपणे सरितेचे. विलीन होणे नसे संपणे सरितेचे. ते तर असते सरितेचे स्वतः समुद्र होणे. ते तर असते सरितेचे स्वतः समुद्र होणे. नदी वाहती मागे जाणे अशक्य नव्हे का संसारी. नदी वाहती मागे जाणे अशक्य नव्हे का संसारी. नदी वाहती मिळून जाता जलसागरी, रत्नाकरती स्वतःच होऊनी. नदी वाहती मिळून जाता जलसागरी, रत्नाकरती स्वतःच होऊनी. अभिन्न बनते तरंगिणी. अभिन्न बनते तरंगिणी. असेच असते. असेच असते स्वतःस अर्पून नदीचे मिळणे सागरी. असेच असते स्वतःस अर्पून नदीचे मिळणे सागरी.